अर्चना दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता एकदम गाढ हा शौर्य झोपलेला असतो आणि त्याच वेळेला त्याला आता एक स्वप्न पडतं. जसं त्याला ते स्वप्न पडतं तसं त्याला अचानक जाग येते, कारण ते स्वप्न असतं त्याच्या वडिलांचं, हर्षवर्धनचं. हर्षवर्धनने स्वप्नात येऊन आता म्हटलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा मी त्या ऊर्जाला जिंकू देणार नाही आहे. आणि त्यामुळेच ना आता तो खटकीने डोळे उघडतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो. आणि त्याच वेळेला आता त्याच्या लक्षात येतं की आपल्यासोबत नेमकं काय होत आहे. उद्या ऊर्जाची पहिली केस आहे आणि ऊर्जाने ह्या केसमध्ये काही झालं तरीसुद्धा यायला हवं. आणि म्हणूनच तो आता ऊर्जासाठी का होईना लवकरात लवकर तिकडनं जाणार असतो. आणि म्हणूनच आता ऊर्जा जी आहे ती सकाळ झाल्या झाल्या आपल्या वडिलांचे आशीर्वाद वगैरे घेते आणि ती आता पुढे जायला निघते, कारण तिला आता निघायचं असतं. पद्मा ही सुद्धा आता केससाठी जायला तयार असते, पण पद्मा जेव्हा आता केससाठी निघणार असते ना, ऊर्जा तिला स्पष्टपणे सांगत असते की तू या केससाठी तर जाणार आहेस, परंतु तू माझ्यासोबत नाही येणार आहेस, तू जाणार आहेस मंग्यासोबत. मंग्यासोबत जात असताना थोडं दडपण तिच्यावर आलेलं असतं, पण त्याच वेळेला आता तिला समजावलं जातं. म्हणजेच ना तिला आता सांगितलं जातं की बघ, तुला आता काही झालं तरी पद्मा मंग्यासोबतच जावं लागणार आहे, कारण तू जर माझ्यासोबत बाहेर पडलीस तर ते पुढे जाऊन धोक्याचं असू शकतं. कारण तुला माहीत नाही आहे हा हर्षवर्धन जहागीरदार किती पोचलेला आहे, आणि कोर्टामध्ये जाताना तू जर माझ्यासोबत आलीस आणि पुन्हा काही अडचणी आल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यापेक्षा तू आधीच निघ मंग्यासोबत, असं देखील आता पद्माला हे ऊर्जाने सांगितलेलं असतं. मग मला आता ऐकावंच लागणार असतं, म्हणून पद्मा जी आहे ती पूर्ण तयारीनिशी असते. मग मंग्यासोबत ती जायला निघते. खरं तर ऊर्जाला आता या केसचं टेन्शन आलेलं असलं तरी ती दाखवत नसली तरीसुद्धा आता ती खूप जास्त या सगळ्याचा विचार करत असते, कारण आता तिच्या डोक्यामध्ये तेच सारखं चालू असतं की ह्या केसमध्ये मला व्यवस्थित लढता येईल ना, कारण तिची आयुष्यात ती पहिली केस असते आणि त्यामुळे तिला शेवटी दडपण येणं हे स्वाभाविकच आहे. म्हणूनच ती आता थोडी का होईना टेन्शनमध्ये असते, पण त्यात थोड्याशा वेळेतसुद्धा ती आता ठरवते की नाही, आपल्याला स्वतःहून स्वतःच्या बळावर इथे सगळे काही कॉम्पिटिशन पूर्ण करावी लागणार आहे. आणि म्हणूनच ती आता तत्परतेनं पुढे जाते. आणि जेव्हा ती आता पुढे जात असते तेव्हा तिची आईसुद्धा तिला आता आधार देत असते आणि तिला म्हणत असते की तू बिलकुलही टेन्शन घेऊ नकोस, बिलकुलही काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा तिच्या हातावर पूर्वा जी आहे ती दहीसुद्धा देते. मग ऊर्जा हिलासुद्धा थोडं बरं वाटतं. मग आई तिचं औक्षण वगैरे करणार असते आणि त्याच वेळेला तिला आता बोलत असते की तुझी जरी ही पहिली केस असली तरी मला माहिती आहे तू नक्कीच ही केस जिंकणार आहे. दुसरीकडे औक्षणाचं ताट घेऊन विजयासुद्धा उभी असते, पण या सगळ्या गोष्टींना बिलकुलही आवडत नसतात या हर्षवर्धनला. हर्षवर्धन म्हणतो की मला माझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स आहे आणि ही केस मी जिंकणारच आहे. ही केस तुमच्या जावयाच्या बद्दलची आहे ना, म्हणूनच मी म्हटलं थोडं तुमच्यासाठी हे औक्षण वगैरे करावं. मग आता ही केस तर माझ्यासाठी काहीच नाही, ह्यापेक्षाही मोठमोठ्या केस मी बघितल्या आहेत आणि त्या केसही मी जिंकून आलो आहे, तर ही केस तर माझ्यासाठी मामुली आहे, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता त्या केसचा विचारच ना आता मात्र सुरू असतो. मग आता केसचा विचार करत असतानाच ठरवलं जातं की काही झालं तरीसुद्धा मी ही केस जिंकणार आहे, तुझ्या औक्षणाच्या ताटावर मी राहिलेलो नाही, असं देखील हर्षवर्धन आता बोलत असतात. हर्षवर्धन बघावं तेव्हा या विजयाला असं खाली तुच्छ लेखत असतात आणि या सगळ्या गोष्टी बघून ना दिव्याला आनंद होत असतो. दिव्या आता म्हणत असते की बरं झालं, जे झालं ते एका अर्थी बरंच झालं, आणि असा विचार करूनच ती आता हसत देखील असते. इकडे मात्र आता कोर्टामध्ये केससाठी निघालेला असतो तो म्हणजे हर्षवर्धन, पण हर्षवर्धनला आता सोबत शौर्यही हवा असतो, पण शौर्य आधीच घराबाहेर पडल्यामुळे हर्षवर्धनला काही तो सापडत नाही, भेटत नाही. मग आता तिकडनं तो निघून जातो. तर दुसरीकडे ऊर्जा जी आहे तिलासुद्धा आता केससाठी बाहेर पडावं लागणार असतं. ऊर्जाला तिची आई पूर्वा समजावत असते आणि म्हणत असते की तुझी हर्षवर्धन विरुद्धची लढाई आहे, तुझे बाबासुद्धा या लढाईत उभे होते, पण बाबांना त्याने जिंकू दिले नाही, पण तुला काही झालं तरी ही केस जिंकायचीच आहे. आणि तुझी पहिली केस असली म्हणून काय झालं, तू न डगमगता ती केस हाताळायला घेतली आहे, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे, असं देखील आता
आई तिला बोलून सावरत असते, तिला सावरायचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे मात्र आता चाळीतल्या बायकासुद्धा तिथे आलेल्या असतात आणि आता त्याने औक्षणाचं ताट आणलेलं असतं आणि औक्षणाचं ताट घेऊन येतात आणि त्या म्हणत असतात की आता घाबरायचं नाही पोरी, लढायचं, आम्ही आहोत की सगळीजण तुझ्यावर. आता इथं कशी भांडत असते आमच्यासोबत कचा तसंच तिकडेही जाऊन भांडायचं आहे, त्यात काही नवीन नाही. आणि तुला तर माहिती आहे ना इथे आमच्यासोबत किती बोलत असते, मग तसंच तिथे जाऊनही बोलायचे. फक्त फरक असा आहे की ते कोर्ट आहे आणि आपलं हे घर आहे, बस एवढाच फरक आहे, असं देखील आता दैवी काकू येऊन बोलत असतात. दैवी काकूंना सुद्धा खूपच जास्त कौतुक वाटत असतं इकडे असणाऱ्या ह्या ऊर्जाचं, कारण ऊर्जासाठी ही केस जशी इम्पॉर्टंट असते तरीसुद्धा ह्या चाळीतल्या सदस्यांसाठी सुद्धा हे एक म्हणजे कुटुंबच आहे या सगळ्यांचं. आणि वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा ही जी केस आहे ती ऊर्जा जिंकणारच आहे, म्हणून ऊर्जाच्या पाठीशी सगळीजणं चाळीतली लोक उभी असतात आणि एक एक करून आता ऊर्जाचं औक्षण करायला ते पुढे येतात. तर आता दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं पूर्वा जी आहे ती ऊर्जाला सांगते, बघितलंस का ऊर्जा, आता आम्ही तर आहोतच तुझ्या मागे, पण हे सगळं कुटुंबसुद्धा तुझ्या पाठीशी उभं आहे. दैवी काकूने बघितलं ना तुला किती प्रोत्साहित केलं आहे ते, मग आता तुम्ही सगळीजणं असाल ना तर ही केस मी नक्की जिंकू शकते. मग असं देखील बोलून ती आता या सगळ्यांबरोबर आता नीट मस्त अशी असते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती या सगळ्यांसोबत असते ना तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं येथील एक एक सदस्य आता ऊर्जाचं औक्षण करत असतात, कारण त्यांच्यासाठी त्यांची ऊर्जा म्हणजे अगदी चकित प्रकाश आणि हा प्रकाश नक्की सगळ्यांसाठी हा चमकणारा आहे हे सुद्धा माहिती असतं. आता पूर्वा देखील ऊर्जाचं औक्षण करते आणि ही लढाई तू जिंकून येणारच आहेस असं म्हणून तिला आता सावरत असते, तिची बाजू घेत असते. आणि त्यावेळेला मात्र आता ऊर्जाला सुद्धा आनंद झालेला असतो, एका क्षणाला ती सगळं टेन्शन विसरून गेलेली असते. पण दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये शौर्याला सुद्धा ऊर्जाला भेटण्याची खूप जास्त इच्छा असते, म्हणजे तोही विचार करत असतो की आता न डगमगता न थांबता आपण पटकन जायला हवं आणि आपण पटकन जाऊन ना ऊर्जाला भेटायला हवं. ऊर्जा कोर्टामध्ये जायच्या आधी जर मी तिला भेटलो, तिच्याशी बोललो तर ते बरं होईल, नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. आणि या सगळ्या गोष्टींना आता विचार ती करत असते. मग आता या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असतेच आणि त्यानंतर ती जेव्हा बाहेर येते तेव्हा मात्र आता तिला टेन्शन आलेलं असतं, कारण आता तिच्यासाठी एक मोठं शस्त्र असतं आणि ते आता तिला चालवायचं असतं. पण समोरच ना तिला मात्र आता शौर्य दिसतो आणि शौर्य जेव्हा दिसतो तेव्हा तिला खूप जास्त रिलॅक्स वाटतं. शौर्याला बघून ती म्हणते, शौर्य तू इथे? तर शौर्यही म्हणतो की हो का, काय झालं, तुला अपेक्षितच होतं का मी येणार आहे? अरे आपल्या प्रेमाच्या माणसांना आपण जाऊन अशा वेळेला मदत करतोच ना, काय तू माझ्या प्रेमात पडलायस, असं आता ऊर्जा त्याला म्हणते. त्यावर तो म्हणतो, मी कुठे काही म्हणालो प्रेम वगैरे. त्यावर ऊर्जा म्हणते, मी ऐकलं आहे प्रेम. मग आता शौर्य तिलाच उलटं फिरवतो आणि तिला म्हणतो की बहुतेक तूच माझ्या प्रेमात पडलीस वाटतं. मग आता ऊर्जा तर त्याच्याकडे पाहूच लागते. ऊर्जा म्हणते की तू असं का म्हणतोयस? त्यावर ऊर्जाला तो म्हणत असतो की बघ ना, म्हणजे मी आलो आणि तेव्हा तुला बरं वाटलं बरोबर की नाही, मला सांग बरं, तेव्हाच तुला बरं वाटलं ना मी आल्याबरोबर? हो, तू आलास आणि मला बरं वाटलं, असं देखील आता ती म्हणत असते. मग ह्याचाच अर्थ याला प्रेम म्हणतात, म्हणजे तू माझी वाट बघत होतीस आणि बरोबर मी त्यावेळेत येऊन पोचलो आहे, म्हणजे बघ ना किती कोइन्सिडन्स आहे. मग आता काय तू पण या सगळ्या गोष्टी इतक्या ह्या विचारांमध्ये घेतोस का? मग आता मला खरं खरं सांग, मी आल्यानंतर तुझं जे काही धाकधूक होत होतं ते सुद्धा थांबलं ना? मग आता ऊर्जा जी आहे ती म्हणत असते की हो, तेही थांबलं, म्हणजे मला थोडीशी भीती वाटत होती, पण आता तुला जेव्हा समोर पाहिलं तेव्हा थोडी भीती कमी झाली, म्हणजेच कसं बरं वाटलं. मग आता जेव्हा एखाद्या माणसाला त्याच्याबद्दल काही वाटत असतं तेव्हा जर तो माणूस आपल्या बाजूला असला आणि आपली हिंमत जर वाढवत असेल तर त्या माणसाला तसंच रिलॅक्स वाटतं. अगदी तुझंही तसंच झालेलं आहे, म्हणजेच काय तर तुला मला बघून ना आनंद झाले आहे आणि तुला रिलॅक्ससुद्धा वाटते मला बघून. बघितलंस का, याचा अर्थ तू माझ्या प्रेमात आहेस, असं देखील आता शौर्य मुद्दामूनच ऊर्जाला म्हणतो. त्यावर ऊर्जा आता शौर्याला म्हणते, बस झाली आहे शौर्य ही मस्करी, एखाद्याचा आदर वाटतं याचा अर्थ प्रेम आहे असंच नाही ना, असं आता ऊर्जा शौर्याला समजावू लागते. त्यावर शौर्याला आता ऊर्जाच्या बाबतीतलं सगळं काही कळून गेलेलं असतं आणि तो म्हणत असतो की हे दिवा,
तू बघतोयस ना, आता प्रेमाला आधाराची जागा दिली जाते, पण बोलत नाही की प्रेम आहे करून, असं आता शौर्य डायरेक्टली ऊर्जाला बोलत असतो. आता ऊर्जाला कसं तरीच फील होत असतं. मग ऊर्जा आता विचार करते की नाही, इथे आपल्याला आता जास्त वेळ थांबून चालणार नाही, इकडनं आपल्याला आता निघावं लागेल. आणि म्हणूनच तर ती आता तिकडनं निघायचं ठरवत असते, कारण ऑलरेडी कोर्टामध्ये पोचायला उशीर होणार आहे हे सुद्धा तिला वाटत असतं. आणि म्हणूनच ती पटकनी सगळं काही आवरून आता निघायला चाललेली असते. शौर्यला ती म्हणते, उगाच शौर्य टाईमपास करू नको, आपल्याला निघायला हवं, कारण ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला आहे आणि जास्त उशीर करून चालणार नाही, असं देखील आता ती म्हणत असते. आणि दुसरीकडे मात्र आता शौर्य आणि ऊर्जा दोघंही जण ऑटोने जायला निघतात, तर हर्षवर्धन आपल्या कारने निघत असतो. तर आता शौर्याच्या बोलण्याचा विचार करत असते. शौर्य जे काही बोललेला होता त्या सगळ्या गोष्टी ना ऊर्जाच्या डोक्यामध्ये अशाच फिरत होत्या. मग आता तीही ठरवते की नाही, काहीतरी गडबड आहे. आता दोघंही जण पोचलेली असतात, तर ऊर्जाला आता शौर्य म्हणत असतो की तू पुढे हो, तोपर्यंत मी रिक्षावाल्याचे पैसे देतो आणि येतो, असं बोलून तो तिला पुढे पाठवून देतो. आणि जेव्हा तो तिला पुढे पाठवतो तेव्हा मात्र आता त्याच्या लक्षात येतं, पण ऑटोवाल्याला पैसे देऊया, पण तो समोर पाहतो तर काय, हर्षवर्धन जहागीरदार आता बरोबर ऊर्जाच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो. हर्षवर्धनला पाहून शौर्य जागीच थांबतो, कारण काही झालं तरी ते त्याचे वडील असतात. इकडे मात्र हर्षवर्धन आता ऊर्जाला ऑल द बेस्ट बोलत असतो आणि म्हणत असतो की तुझी ही पहिलीच केस आहे, त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि अजून एक ऑल द बेस्ट यासाठी की तू ही पहिली केस माझ्यासमोर उभी राहून लढत आहेस. तुला तर माहिती आहे की मी किती नामवंत आहे, आणि तुझा बापसुद्धा माझ्यासमोर अशीच केस लढण्यासाठी उभा होता, पण कालांतराने तो हरला आणि डगमगला, आणि तुझीसुद्धा आता तशीच बारी आहे, असं देखील ऊर्जाला आता हर्षवर्धन बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता ऊर्जा काहीच रिॲक्ट करत नाही, कारण ऊर्जाला आता इथे आपले वाफाडे घालवायची गरजच नाही असं वाटत असतं, कारण कोर्टात जाऊन आपल्याला खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत, यासुद्धा माइंडमध्ये तिच्या सेट असतात. आणि त्यामध्ये हर्षवर्धन मुद्दामून तिला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला आता हर्षवर्धनला ऊर्जाचा कोट जो आहे तो फाटलेला दिसतो, आणि मग तो म्हणतो की काय झालं, आता तू पहिली केस लढायला आली आणि मग कोटही फाटलेला, जरा चांगले तरी कपडे घालावे, कोटही एफर्ट करत नाहीस का तू, असं देखील म्हटलं जातं. त्यावर मात्र या कोटच्या आणि माझ्या खूप जुन्या आठवणी आहेत, हा कोट माझ्या बाबांचा आहे, आणि त्यामुळे माझ्यासाठी हा कोट आहे ना जीवापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळेच मी हा कोट घातला आहे, असं देखील ऊर्जा आता इथे हर्षवर्धनला बोलत असते. त्यामुळे आता हर्षवर्धनची बोलती बंद होते, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये शौर्य न काही बोललेलाच बरा, पण ऊर्जाला या सगळ्यामध्ये हर्षवर्धनला उत्तर देणं हे अपेक्षितच होतं, आणि अगदी तिने तशीच उत्तरं त्याला दिलेली होती. त्यामुळे हर्षवर्धनची बोलती तर आता तात्पुरती का होईना बंद झालेली होती. पण आता शौर्यला ऊर्जाची साथ द्यायला कोर्टात जायचं असतं. कोर्टात सगळीच तयारी झालेली असते, जजही तिथे आलेले असतात. फक्त आता हे विक्टिम टीमचे जे काही प्लेयर्स असतात, म्हणजेच आता तिथे पद्मा, कारण आणि समोर असणारे हे गुंड मुलं, यांनासुद्धा आता तिथे बोलवलं जाणार असतं आणि कोर्टाची केस सुरू होणार असते. इकडे मात्र आता ऊर्जा जी आहे ती हर्षवर्धनला सुनावते आणि तिकडनं पटकन कोर्टामध्ये जायला निघते. हर्षवर्धन मात्र इतका कॉन्फिडन्स घेऊन बसलेला असतो ना, त्याला असं माहिती असतं की काही झालं तरी सगळ्या केस ज्या आहेत ना ते मी माझ्या बळावरच जिंकणार आहे, आणि त्यामुळेच तो आता तयारीत असतो. दुसरीकडे भजनही आलेला असतो, आणि भजन जेव्हा कोर्टात येतो तेव्हा तो इकडे तिकडे पाहत असतो, आणि ऊर्जा आणि त्याचबरोबर शौर्य हे समोरासमोर येतात. तर आता जेव्हा ऊर्जा पुढे जाते तेव्हा ऊर्जाच्या पाठी कोणीही पब्लिक बसलेलं नसतं, म्हणजे ऊर्जाला सपोर्ट करायला कोणीही नसतं. त्यामुळे थोडं शौर्याला वाईट वाटतं. मग शौर्यही विचार करत असतो की काय करावं. तर आता इकडे जज विचारतात की तुम्ही कोण, तुम्हीच लढणार आहे का ही केस. त्यावर आता ऊर्जा आपलं नाव सांगते, ऊर्जा यशवंत शिंदे, आणि मीच ही केस लढणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर तिथे इन्स्पेक्टरसुद्धा आलेले असतात, आणि इन कॅमेरा प्रोसिडिंग हे कोणी सांगितलं होतं असं जज विचारतात. तेव्हा तिकडे असणारा हर्षवर्धन पुढे येतो आणि तो म्हणत असतो की मीच म्हटलं आहे इन कॅमेरा प्रोसिडिंग. म्हणजेच काय, तर मला असं वाटतं की जे काही घडलं आहे, जो मुलगा आहे तो खरं तर खूप जास्त नामवंत आहे, तो उद्या कोणत्याही पार्टीत उभाही राहू शकतो, आणि तो खूप जास्त देखणा चेहरा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे काही घडायचं आहे ते कोर्टात घडेल, बाहेर कॅमेऱ्यासमोर, आणि या सगळ्या गोष्टी न आणलेल्याच बऱ्या, असं देखील आता म्हटलं जात असतं.
या सगळ्याची बाहेर खूप जास्त बोलाबाला होईल, बोंबाबोंब होईल, कारण त्याचा जो काही चेहरा आहे तो पुढे जाऊन सगळ्यांना घडवणारा असं वाटत असतं हर्षवर्धनला, की कुठेही त्याची बदनामी होऊ नये यासाठी त्याने हे केलेलं असतं. मग या सगळ्यामध्ये तुमचा काय सपोर्ट आहे? तुम्ही या सगळ्यामध्ये होकार देणार आहात का? काय बोलताय? असं देखील ऊर्जाला जज विचारत असतात. तर आता ऊर्जाही म्हणत असते, की जर ह्यांचा क्लायंट खूप जास्त नामवंत, मोठा या सगळ्या गोष्टींमधून वाटत असेल, तर मलाही माझ्या क्लायंटची काळजी आहे. मलाही असं वाटतं, की तिच्याही अब्रूचे लत्तरे कुठेही वेशीवर टांगले जाऊ नये. त्यामुळे मीही ठरवते, की काही झालं तरीसुद्धा ना ते बाहेर कुठेही रिव्हील व्हायला नको. माझी ह्यांच्या मताशी सहमती आहे आणि चालेल मला, असं देखील आता ऊर्जा जी आहे ती मुद्दामून हर्षवर्धनला बोलत असते. हर्षवर्धन म्हणतो, की अच्छा ठीक आहे, इथे तरी माझा पॉईंट पटला आहे. तर म्हणजे मला असं वाटत होतं, की कुठेही माझे काही गुण जुळतच नाही आहे. इकडे मात्र आता म्हटलं जातं, की चला जे काही विक्टीम आहेत त्यांना बोलवलं जावं आणि मग आता त्यांना समोरासमोर बोलवलं जात असतं. मग आता त्या गुंडांना सुद्धा कोर्टामध्ये आणलं जातं आणि जेव्हा ते गुंड समोर येतात ना, तेव्हा मात्र आता इकडे हर्षवर्धन आणि त्याचसोबत इकडे ऊर्जा दोघंही जण एकमेकांकडे बघत असतात. कारण आता त्यांना आता कळत असतं, की हे जे आहे ते जे चाललेलं आहे ते आता भयंकर असं आहे आणि त्यामुळेच ना आता ती विचार करत असते. हर्षवर्धन आता ऊर्जाच्या समोर उभा असतो. मग आता विक्टीम टीममधले सगळे मेंबर्स या इथे आता कटघऱ्यामध्ये समोर असलेल्या त्या गुंडांना उभं केलं जातं. ते गुंड तर तिथे उभेच असतात, पण आता त्या गुंडांच्या समोर उभं राहायला पद्मा कुठे असते? पद्मा तर हजरच नसते आणि त्यामुळेच आता बोललं जातं, की हे काय फक्त समोरच्या टीममधलेच मेंबर्स आहेत, मग आता तुम्ही कुठे आहात? त्यांना नाही करायचे का उभं? असं देखील विचारलं जातं. मग आता इथे उभं करायला लागणारच असतं. काही झालं तरीसुद्धा आता पद्माला, पण पद्मा अजूनही कोर्टात हजर न राहिल्यामुळे खूप जास्त टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं. मग आता काय करायचं काय नाही या गोष्टी कळत नसतात. पण आता कोर्टामध्ये तर हजर राहायलाच हवं पद्माने. जर दोन्ही पक्षातले जर लोक नसतील, म्हणजेच आता इकडे जो विक्रांत आहे तो सुद्धा कोर्टात हजर नसतो, ज्याच्यावर FIR दाखल आहे, पद्मासुद्धा हजर नसते. मग ही केस आपण उभी तरी कशाला आपण करतोय? नको नको, मला असं वाटतं ना, आपण ही केस उभी करायलाच नको, ही केस आपण इथेच थांबवूया असं देखील आता मुद्दामून म्हटलं जातं आणि आता ती केस ना तिथे थांबवली जात असते. पण तेवढ्यातच ना इकडे मात्र शौर्य जो आहे तो ऊर्जाकडे बघत असतो. त्याला असं वाटत असतं, की काहीतरी बोलेल, निदान ही काहीतरी बोलेल, पण अजूनही ती काहीच बोलत नसते. म्हणूनच आता खूप जास्त टेन्शन ना शौर्यला ऊर्जाच्या बाबतीत आलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.